भारत या देशामध्ये 23 कोटीहून देखील अधिक बालवधू आहेत. जगातल्या 1/3 बालवधू ज्या आहेत त्या आपल्या भारतात आहेत. एकीकडे म्हणजे आपलं केंद्र सरकार म्हणते बेटी पढाओ बेटी बचाओ हे सगळं सुरू असताना दुसरीकडे हा इतका अंधार का? की पितृसत्ताक पद्धती असल्या कारणाने दबाव आजही तो काही कुटुंबांमध्ये टिकून आहे. मुलगी हे काचेचं भांड असं समजलं जातं आजही समाजामध्ये. आपल्या इकडे दरवर्षी 15 लाख मुलींची लग्न होतात, बालविवाह होत आहेत. मुलीला घरी ठेवणंही भीतीदायक आहे. त्यापेक्षा ह्या मुलीला लग्न करून ती तिच्या घरी गेली तर बस. पण बालविवाहानंतर मुलींमध्ये गर्भधारणा झाल्यावरती बालमृत्यू त्यांचं पण प्रमाण खूप मोठं आहे. जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी आई वडील हे करत असतात. गेली किंवा ती कोणाच्या प्रेमात पडली आणि लग्न करून घेतलं तर आपल्या कुटुंबाचं काय? मुलगी वयात आल्यानंतर ही जबाबदारी कोण घेणार? तिच्यावर लक्ष कोण ठेवणार? नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आमच्या कट्ट्यावरती खूप विशेष पाहुणे आलेले आहेत. अश्विनी न्यारकर मॅडम. अश्विनी न्यारकर मॅडम या सामाजिक कार्यकर्त्या तर आहेतच, पुन्हा वाव या ऑर्गनायझेशनच्या त्या संचालक देखील आहेत. बालविवाह या विषयावरती त्यांचा विशेष अभ्यास आहेच, शिवाय त्या सिग्नलवरती राहणाऱ्या मुलांसाठी देखील काम करतायत. आज एकंदर आपण त्यांच्याकडनं बालविवाह, भारतातील त्यातील व्यवस्था आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि या सिग्नलवरच्या मुलांचं आयुष्य या सगळ्याच विषयांवरती चर्चा करणार आहोत. अश्विनी मॅम, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार मॅडम. माझ्या हातामध्ये एक रिपोर्ट आहे. त्यानुसार 2021 साली युनिसेफने एक अहवाल सादर केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की भारतामध्ये म्हणजे एकट्या संपूर्ण जगामधील भारत या देशामध्ये 23 कोटीहून देखील अधिक बालवधू आहेत. आज आपण 21व्या शतक पार करतो आहे आणि या अवस्थेमध्ये देखील आपल्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत आहेत. हे खरंच आहे? हो, अगदीच खरं आहे. जर आपण तुम्ही जो सर्वे काढलेला आहे युनिसेफने केलेला, तो अगदी खरा आहे. म्हणजे मला तर वाटतं त्यापेक्षा सुद्धा अधिक केसेस असू शकतात, कारण आपल्याला माहिती आहे की सगळ्या केसेस समोर येतातच असे नाही आहे. तर जर आपण बघितलं की बालविवाह हेच म्हटलं, याची व्याख्याच अशी आहे की ज्या वयात मुलांना समज नसते, की जे मुलांचं वय असतं खेळणं बागडण्याचं, त्या वयात त्यांचे विवाह होऊन त्यांच्यावरती जबाबदाऱ्या लादल्या जातात. मोठ्यांच्या जबाबदाऱ्या, नको त्या जबाबदाऱ्यांखाली ते येतात आणि ते बालविवाह होत असतात. आपल्या आजूबाजूला बघत असतो, पण आपल्याला बऱ्याचदा कळतसुद्धा नाही इतके विवाह होत आहेत. पण हे बालविवाहांची म्हणजे कारणं काय आहेत? बालविवाह का होतात? आज आपण भारत देशामध्ये राहतोय. भारत एक विकसित राष्ट्र म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आहे. इतकं सगळं असताना एकीकडे म्हणजे आपलं केंद्र सरकार म्हणते बेटी पढाओ बेटी बचाओ हे सगळं सुरू असताना दुसरीकडे हा इतका अंधार का? ह्याच्यामध्ये काय म्हणजे याच्यामागची कारणं काय आहेत? ह्याच्यामागे खरं तर बघितले तर भरपूर कारणे आहेत. आणि जर तुम्ही जो सर्वे म्हणालात त्याच्यामध्ये जर बघितलं तर मॅडम 1/3 जगातल्या 1/3 बालवधू ज्या आहेत त्या आपल्या भारतात आहेत. आणि जर राज्यांमध्ये जर बघायला गेलो तर आपण जसं महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जास्त बालवधूंचे प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा बघितला तर ह्या वाईट घटनेतसुद्धा पहिल्या पाचांमध्ये येत आहे. तर हे अगदीच चुकीचे. आपण म्हणतो प्रगत राष्ट्र आहे, सगळं आहे, प्रगती होत आहे, पण या जुन्या संकल्पना, जुने विचार किंवा अज्ञान अजूनही जात नाही. आणि जसं तुम्ही मला प्रश्न विचारला की ह्याच्या मागची कारणं काय आहेत, जर कारणं बघितली तर आपण जर बघत आलो पूर्वंपार पद्धतीने तर याच्यामध्ये इतकं मोठे कारण आहेत की पितृसत्ताक अजूनही आपल्या बऱ्याच लोकांच्या डोक्यातून ही सिस्टम जात नाही आहे की महिला, मुली ह्यांना खरं काळजी संरक्षणाची गरज आहे. हे नक्कीच आहे, पण त्याच्या नावाखाली त्यांच्यावर दडपशाहीच होते आहे. त्यांना विचार करायला कुठे म्हणजे त्यांच्या विचारच मतं घेतली जात नाहीत त्यांची. तर असे इतके कारण आहेत. गरिबी असू शकते. नंतर जेव्हा आपण स्थलांतरित कुटुंब बघतो की स्थलांतर होताना तेव्हा सुद्धा मुलींची जबाबदारी कोण घेणार, म्हणून लावा लग्न. म्हणजे प्रामुख्याने
काही समाज आपल्याकडे भटक्या विमुक्त समाज ज्या स्थलांतर त्यांचं सुरू असतं, त्या समाजामध्ये बालविवाहाचं प्रमाण अधिक आहे का? हो, जर आपण बघितलं तर म्हणजे आमच्या आत्तापर्यंत जो काही काम केलं आहे त्या कामाच्या ह्यात बघितलं तर आपण जर बिलो पॉवर्टी लाईन म्हटली तर त्या बिलो पॉवर्टी लाईनच्या खाली ज्या कुटुंब येतात त्या कुटुंबांच्या मध्ये जास्त हे प्रमाण आहे. आणि स्थलांतरित तुम्ही म्हणाले की भटक्या विमुक्त जाती असतील किंवा आता कामासाठी बरेच आदिवासी लोक आहेत किंवा काय, त्यांच्यामध्ये सुद्धा हे प्रमाण जास्त आहे. मुख्यतः कारण आहे अज्ञान आणि स्त्रियांवरचा जो मी म्हणाली की पितृसत्ताक पद्धती असल्या कारणाने सुद्धा तो जो आहे दबाव आजही तो काही कुटुंबांमध्ये टिकून आहे. किंवा असं बघण्यात आलेलं आहे की हा जो अभ्यास केला ते कोणामध्ये जास्त आहे, तर आम्ही जो अभ्यास केला आहे किंवा आम्हाला जे निदर्शनास आलं आहे तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने गरिबी, खेड्यामध्ये ज्या बिलो पॉवर्टी एरियामध्ये जे लोक राहतात त्यांच्यामध्ये, किंवा एखादं असं जर आपण बघितलं की घरातली मोठी करती व्यक्ती जर मृत पावली किंवा काही घटना घडली तेव्हा काय म्हटलं जातं, आधी लग्न करून टाका. जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी आईवडील हे करत असतात. खरं बघितलं तर ही जबाबदारी चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा असू शकते, पण त्यांना कोणाला जबाबदारी नको. आणि म्हटलं तर जसं मुलगी हे काचेचं भांडं असं समजलं जातं आजही समाजामध्ये. मग तिची जर इज्जत गेली किंवा ती कोणाच्या प्रेमात पडली आणि लग्न करून घेतलं तर आपल्या कुटुंबाचं काय, अशा एक नाही अनेक कारणं आहेत. त्यामुळे हे प्रमाण वाढतं आहे, कमी झालं नाही. आणि कोरोना काळात जर बघितलं मॅडम तर बरेच लेख वाचले होते आपण की तिच्या गळ्यातलं डोरलं हे खूप जास्त गाजलेलं लेख होता तो. त्याच्यामध्ये सुद्धा हेच होतं ना की बीड परभणी साईडच्या मुली ज्या कोरोनामध्ये शाळाबाह्य झाल्या त्या मुलींचं सुद्धा हेच झालं की त्या लग्न होऊन जेव्हा आल्या तर जेव्हा लक्षात आलं की तुमच्या गळ्यात कसलं, तर मग तेव्हा पालकांना विचारण्यात आलं की ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यामध्ये पालकांनी सांगितलं की इथे खाण्याचं पडलेलं आहे आम्हाला आणि एक परिवारातला एक सदस्य कमी झाला ते सुद्धा आमच्यासाठी हे आहे म्हणून, आणि जबाबदारी कोण घेणार, पुढे काय कोणी बघितलं म्हणून सर्रास त्यावेळेस 55 मुलींचं निदर्शनास आलं की तेव्हा त्या एका भागातल्या 55 मुलींची लग्न झालेली होती. हा आकडा खूप मोठा आहे. आपल्या इकडे दरवर्षी 15 लाख मुलींची लग्न होतात, बालविवाह होत आहेत. म्हणजे खूप असं हे जाज्वल्य असं एकदम सत्य परिस्थिती आहे ही. आपण मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये राहत असल्यामुळे, नाशिकसारख्या शहरांमध्ये राहत असल्यामुळे आपल्यापर्यंत ह्या बातम्या येत नाहीत खरं तर. किंवा आता देखील आपण जेव्हा बालविवाहाबद्दल बोलतोय तर बऱ्याच जणांना हे खरं देखील वाटणार नाही, विश्वास वाटत नाही की आजही म्हणजे या ज्या पूर्वीच्या ज्या प्रथा आहेत, पूर्वीच्या या काही गोष्टी होत्या त्या आजही चालू आहेत, या चालीरीती चालू आहेत. पण ह्याची कारणं जसं तुम्ही सांगितलेत की म्हणजे घरामध्ये कमावती व्यक्ती नसेल किंवा खाऊ घालणारं, त्यांना काय खाऊ घालायचं, त्यापेक्षा त्या मुलीचे लग्न लावून देणं असं पालक म्हणजे आपलं कर्तव्य समजतात आणि त्यात तिच्या वयाचा विचार न करता लहान वयातच तिचं लग्न लावून दिलं जातं. ह्याच्यामध्ये मला वाटतं की पूर्वीच्या काळी देखील बालविवाह व्हायचे. मुलगी वयात येईपर्यंत ती आईवडिलांकडेच राहायची, वयात आल्यानंतर ती पुन्हा मग सासरी यायची. पण आता देखील हीच परिस्थिती आहे, हेच फार भयावह आहे. कोरोना काळामध्ये हे प्रमाण वाढलं, यामध्ये कितपत तथ्य आहे आणि याचं कारण काय, म्हणजे कोरोनाचं आणि बालविवाहाचं काय कनेक्शन होतं? कोरोना काळामध्ये जर बघितलं तर खरंच हे प्रमाण वाढलं, कारण तो सगळा अभ्यास केला गेला, त्याच्यावरती मुलाखती झाल्या, सगळं आपणही बघितलं आहे, सगळ्या माध्यमांद्वारे सुद्धा आपल्याला कळलं आहे. तर हे प्रमाण जास्त झालं आहे. म्हणजे त्या काळात का वाढलं की पुन्हा गरिबी, खायला नव्हतं किंवा अज्ञान, की आता लग्नच करून दिलं तर ती तिच्या घरी सुखी राहील, सुखीपेक्षा जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी. आणि आर्थिकदृष्ट्या बघितलं तर लग्न करणं आईवडिलांच्या दृष्टीने मुलीचं किमान जो खर्च येतो त्या जेव्हा मुलाखती घेतल्या गेल्या पालकांच्या, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला एवढे लाखो रुपये खर्च लागतो आहे, याच्यानंतर पुढे तर आमच्याकडे पैसे नाही आहेत, तर हे 3-3, 4-4 हजारात लग्न होत आहेत, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर लग्न करून दिले. जेव्हा काही संस्थांनी त्याच्यावर आक्षेप घेतला की का लग्न करतात, तर ते म्हटले करून तर ठेवू द्या, नंतर पाठवू, कारण तो खर्च आमचा वाचतो आहे. म्हणजे ह्या किती भयावह परिस्थिती आहे. किंवा
सत्य खूप विचित्र आहे हे, की इतक्या ह्याच्यासाठी पैशांसाठी मुलींचं लग्न करून देत आहेत. किंवा आता आपण बघितलं की मुलींचा रेशोसुद्धा त्याचबरोबर एक ही गोष्ट आहे की मुलींचा रेशो कमी होतो आहे. मग मुलींचा रेशो कमी होत आहे तर असं आपण बघत आहोत की काही लोक अगदी पैसे देऊन त्या मुलींशी लग्न करून घेत आहेत आणि आईवडील पण तेवढीच जबाबदारी नको. आपण जेव्हा बघतो की शाळा आणि अजून एक कारण की जेव्हा शाळा कॉलेजमध्ये ह्या मुली जातात, आपण बघितलं की खेड्यामध्ये खूप अंतर पायी जावं लागतं आहे. जेव्हा पायी जातात तेव्हा मुलगी वयात आल्यानंतर ही रिस्क, ही जबाबदारी कोण घेणार, तिच्यावर लक्ष कोण ठेवणार. आपण तर दोघंही शेतात जातो आईवडील, तर मग त्या वेळात काय करायचं. आणि मुलीला घरी ठेवणंही म्हणजे भीतीदायक आहे किंवा जबाबदारीचं आहे. त्यापेक्षा ह्या मुलीला लग्न करून ती तिच्या घरी गेली तर बस. जसं आपल्याकडे एक कारण आहे, लैंगिक कारण म्हणता येईल त्याला, की ते कारण म्हणजे की आपल्याकडे लग्नानंतरचा जो संबंध असतो तो आपल्याकडे प्रामाणिक मानला जातो किंवा तो ऑथेंटिक मानला जातो. तर हे लग्नाच्या आधी काही नको, तिला तडा जायला नको, हा विस्तवाचा निखारा कोण ठेवेल, अशा भाषेत ते बोलत असतात. त्यामुळे ती तिच्या घरी जाऊन काही हो, पण आपण जबाबदारीतून मुक्त, समाजासाठी मुक्त, समाजामध्ये आपलं नाव राहील, बस ह्या कारणास्तव सुद्धा हे लग्न होताना दिसत आहेत. या लग्नांमध्ये प्रामुख्याने ज्या मुली असतात त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार होत असल्याचं अनेक वेळा आपल्या समोर येतं. तुम्ही देखील अशाच म्हणजे बालविवाहासाठी काम करत आहात, अशा मुलींसाठी तुम्ही काम करता, त्यांचं रेस्क्यू देखील तुम्ही जर केलं असेल तर अशा काही केसेस तुमच्याकडे आलेल्या आहेत? आम्ही बालकल्याण समितीला जेव्हा होतो, मी जेव्हा काम केलं तेव्हा अशा केसेस आलेल्या आहेत की आमच्याकडे यायच्या त्या मुली, की काही मुलींचं असं त्यावेळेस असं झालेलं आहे की त्यांच्या रेस्क्यू केलेल्या आहेत, पण अशी घटना नव्हती माझ्यासमोर आलेली की तिच्यावर काही लग्नाच्या ह्याच्यामध्ये अत्याचार झालं. बिफोर मॅरेज आपण थांबवलेलं होतं ते. पण तरीसुद्धा असं घटना जेव्हा घडतात तेव्हा पालकांची खूप मोठी जबाबदारी, पालकांपेक्षा संपूर्ण जी यंत्रणा असते ह्यामध्ये जी इन्व्हॉल्व असते त्याची खूप मोठी जबाबदारी असते की पुन्हा आपल्याला समोर ते हो म्हणतात की आम्ही नाही लग्न करत, पुन्हा करून देण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे असं झालेलं आहे? हो, असं झालेलं म्हणजे माझ्या एक ओळखीतलं, जेव्हा मी या समितीवर नव्हते तेव्हा मला माहिती की अशी एक केस झालेली की पोलिसांसमोर त्यांनी सांगितलं, पण त्याचा फॉलोअप नीट झाला नाही. त्यामुळे त्या मुलीचं लग्न झालं, कारण यांच्या फॉलोअप फार महत्त्वाचा असतो. बालविवाहामध्ये मुलींवरती अत्याचार होतात हे आपल्याला माहिती आहे, पण त्या अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कायद्याचा काही बडगा आहे की नाही, म्हणजे तिच्या पतीवर वगैरे? ॲक्च्युली याच्यामध्ये कायदाच असा आहे, जर आपण बघितलं की बालविवाह प्रतिबंध कायदा हा 2006ला आलेला आहे. त्याच्या आधी स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा की मुलींचे लग्न अगदीच 3-4 वर्षातसुद्धा होताना आपल्याला माहिती आहे. तर त्यावेळेस शारदा कायदा जेव्हा आला होता की शारदा कायद्यामध्ये 14 वर्ष हे मुलीचं वय होतं, पण त्यानंतर तो 2006ला जेव्हा पारित झाला तेव्हा मुलीचं वय 18 वर्ष आणि मुलाचं वय 21 वर्ष करण्यात आलेलं होतं. पण आजही मला असं वाटतं की तुम्ही म्हणाला की मुंबई पुण्यासारख्या शहरात आश्चर्य वाटतं की अजूनही होत आहे का, पण ग्रामीण भागात याची किती माहिती आहे, हीच अज्ञानता आहे. तर त्यामुळे माहितीच नाही ना की 18 वर्षाच्या खाली लग्न करायचंच नाही. हा कायदा एकदम कडक आहे. हे जेव्हा लोकांना माहिती होईल तेव्हाच ते बंद होईल. तर हा जो कायदा आहे तो कायदा 2006मध्ये झाला आहे. त्याच्यामध्ये आहेच लिहिलेलं की म्हणजे ह्या कायद्याची थोडीशी माहिती मी देऊ इच्छित आहे की त्या कायद्यामध्ये हे लिहिलं की 18 वर्ष आणि 21 वर्ष. पण 18 वर्षाच्या खालील जर मुलगी असेल किंवा 21 वर्षाच्या खालील जरी मुलगा असेल तर ते जेव्हा उघडकीस येतं किंवा तो रद्द करण्यात येतो तो विवाह, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आता एकीकडे आपण म्हणतोय की बालविवाहाबद्दल आपण बोलतोय, पण बालविवाहानंतर मुलींमध्ये गर्भधारणा झाल्यावरती बालमृत्यू त्यांचं पण प्रमाण खूप मोठं आहे. प्रामुख्याने याची काय कारणं आहे? ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मुलीची एकतर वाढ झालेली नसते, शारीरिक वाढ. हे वय सरकारने का ठरवलेलं आहे की त्याच्यामध्ये शारीरिक मानसिक ही पूर्ण वाढ झालेली असते. आपण 18 वर्ष म्हणतो, ती वाढ झालेली असते. त्याच्यानंतर ती गर्भधारणा व्यवस्थित करू शकते. पण जर बिफोर आपण करतो आहोत, ऑलरेडी कधी आपण बघतो बिलो पॉवर्टी मुली किंवा काही भटक्या विमुक्त जातीतल्या मुली बघत असतो, तर त्याच ऑलरेडी कुपोषित असतात आणि त्याच्यात पुन्हा गर्भधारणा झाली तर
आपण बघितले की बालमृत्यू आणि माता मृत्यूचे दर त्याच्यामुळेच वाढलेले आहेत. ते एक आहे किंवा अधिक रक्तस्राव होणं, अशा बऱ्याच लैंगिक आजार होणं, हे सुद्धा प्रमाण त्या मुलींमध्ये जास्त आहे. माहिती नाही, पुरेसं फूड नाही त्या प्रेग्नन्सीमध्ये, या सगळ्या गोष्टीमुळे ते प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहात. ज्यावेळी तुमच्याकडे अशा केसेस येतात बालविवाह रोखण्यासाठी किंवा इथे बालविवाह होतोय हे जेव्हा तुम्हाला समजतं, कळतं, त्यावेळी सगळ्यात पहिले तुमची ॲक्शन काय असते? मी जेव्हा काम करत होते, मी आता म्हणजे बालकल्याण समितीसाठी काम करत नाही आहे, पण एक मी सगळ्यांना सांगू इच्छित आहे की जर असं काही घडलं किंवा आपल्याला माहिती झालं तर आपला रोल काय, सामान्य माणसाचा सुद्धा काय रोल असला पाहिजे, ही माहिती मी सांगू इच्छिते की कशी यंत्रणा काम करते, की ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या यंत्रणा आहेत. ह्या आपल्याला खरं बघितलं तर सामान्य जनतेला माहितीच नाही आहे. म्हणून आपण काय करू, आणि मला माहिती आहे किंवा मला कळत आहे तरी का नाही काम होते, तर ते आपल्याला माहिती नसल्यामुळे, अपुऱ्या ज्ञानामुळे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी जर एखाद्या व्यक्तीला, म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या व्यक्तीला जरी कळलं की अमुक अमुक ठिकाणी किंवा माझी बाई किंवा कोणी असं लग्न होते किंवा इथे बसून मला ग्रामीण भागातही जर होत असेल, नॉट नेसेसरी की ते शहरी भागातच असलं पाहिजे किंवा काय, जर आपल्याला माहिती पडलं की असा एखादा विवाह होतोय किंवा ठरत आहे किंवा झालेला आहे, तर होत आहे असं जेव्हा नेहमी प्रिव्हेन्शन इज बेटर. तर जेव्हा तुम्हाला कळलं तर तेव्हा आपण काय विचार करतो, एक सामान्य माणूस काय विचार करतो, अरे त्या मुलीचं वय खरंच 18 वर्षाखालील आहे की नाही, मी सांगायचं आणि नसेल, असं पण होतं ना बऱ्याचदा, आपल्याला श्युअरिटी नसते त्या वयाची. तर त्यावेळात तुमचं काम काय आहे की तुम्ही पोलीस यंत्रणेला, जे तुमच्या नजीकचे पोलीस आहेत त्यांना तुम्ही फोन करू शकतात की असं असं मला संशय आहे किंवा असं होत आहे, लग्न इथे होत आहे, किंवा बालकल्याण समितीला तुम्ही सांगू शकतात किंवा सरळ 1098 चाइल्डलाईन हा नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुम्ही फोन केला तरी सांगू शकतात. तुम्हाला नाव सांगायचं तर सांगा किंवा नसेल सांगायचं तरी, पण त्यांना योग्य ती माहिती दिली गेली पाहिजे की अशा ठिकाणी, कारण ते पण कुठे तपास करतील. तर तेव्हा ती यंत्रणा, ती पुढची सगळी मग ती बाल संरक्षण कक्षाला, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा बाल संरक्षण कक्ष हा जिल्ह्यासाठी काम करत असतं, त्यांना ही माहिती मिळते आणि ही सगळी समन्वय करून पोलीस, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्डलाईन हे एकत्रितपणे काम करून ती केस सॉल्व्ह करू शकतात किंवा ते लग्न थांबवू शकतात. अशी माहिती आपल्याला सगळ्यांना असणं गरजेचं आहे. ग्रामीण पातळीवरती जेव्हा गावखेड्यात असे जर लग्न होत आहेत, तर त्यावेळेस काय केलं पाहिजे की पोलीस पाटलांना तुम्ही सांगितलं पाहिजे. गावात पोलीस पाटील असतं आणि शासनाने प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावाला एक बालविवाह बंधक अधिकारीची नेमणूक केलेली आहे. तो ग्रामविकास अधिकारी असू शकतो किंवा ग्रामसेवक, यांना ही पदं दिलेली, त्यांना तुम्ही कळवू शकतात की असं असं होत आहे. पण मग लोकांना पुन्हा काय वाटतं की जर मी सांगितलं आणि ती मुलगी तसं नसेल तर आपल्यावर रोष होईल का, तर नाही, पुढील तपास करण्याचं काम हे त्यांचं असतं. आणि ह्याच्यासाठी जर खरोखर ती मुलगी 18 वर्षाखालील आहे का, तर ह्याच्यासाठी पुरावे लागतात. ते पुरावे म्हणजे काय, तर वयाचा दाखला. तर वयाचा दाखला जर आपल्याकडे तेव्हा नसेल किंवा आईवडील देत नसतात ना खूपदा, कारण त्यांना तर हे लग्न व्हावं असंच वाटत असतं, तर त्यावेळात तुम्ही अंगणवाडी जी सेविका ताई असते, त्या अंगणवाडी ताईकडे आपल्या पूर्ण गावातल्या किशोरींचं पण नाव नोंदलेली असते, तिचं वय असतं त्यांच्याकडे, तो सुद्धा पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. नंतर या मुलींना जेव्हा रेस्क्यू केलं जातं, तुमच्याकडे आणलं जातं, पण मग नंतर पुढे काय होतं या मुलींचं? हां, जेव्हा रेस्क्यू केलं जातं तेव्हा कसं असतं की रेस्क्यू केल्यानंतर एकतर आईवडिलांना बालकल्याण समितीसमोर आणायलाच पाहिजे, कारण जेव्हा ते निदर्शनास येतं ही मुलगी 18 वर्षाच्या खालील आहे, तर जर आईवडील सांभाळायला तयार असतील तर ठीक आहे, जर सांभाळायला तयार नसतील तर बालकल्याण समिती बालगृहामध्ये त्या मुलीची सोय करते आणि तिथे ती राहू शकते तिचा. आणि जर विवाह झालाच असेल तर काय, हे तर विवाहाच्या आधीचं, विवाह झाला असेल तर त्या मुलीची सोय एकतर ज्या मुलाशी तिने लग्न केलेलं आहे त्याने करावी,
तिची कायद्यामध्ये खूप छान कायदा आहे खरं तर. ह्या कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे, जर त्या मुलाने लग्न केलं तर त्या मुलीची सोय, आर्थिक सोय किंवा तिला खावटी म्हणतो आपण, तिला पोटगी म्हणतो, ती पोटगी देण्याचा त्या मुलाला न्यायालय त्याला ऑर्डर करू शकते की त्या मुलाने त्या मुलीची सांभाळ करायचं जी संज्ञान होते तोपर्यंत किंवा ती दुसरे लग्न करेपर्यंतसुद्धा. आणि पोटगी देण्याचा असतं, आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी जेव्हा फारकत होते तेव्हा काहीतरी एक सम अमाऊंट ठरवली जाते, पण इथे असं आहे की ती ज्या लाईफस्टाईलने जगत होती त्या पद्धतीने तिला पोटगी द्यायचा ऑर्डर करू शकत आहेत, असं आहे. अशी व्यवस्था आहे. आणि त्या मुलीला जर निवाऱ्याची सोय नसेल किंवा अत्याचारित झालेली असेल तर त्या वेळात बालकल्याण समिती तिचं सगळं बालगृहात घेऊन तिच्यावर उपचार वगैरे सगळं होऊ शकतात. तुम्ही मग अशी म्हणालात की ही पूर्ण एक व्यवस्था असते, म्हणजे बालविवाह रोखण्याची देखील व्यवस्था आहेत. याच्यामागे व्यवस्थेचं काम जर व्यवस्थित असेल तर बालविवाह आपल्याला रोखणं काही अशक्य असं नाही आहे. कारणं देखील आपण बघितलेली आहेत. पण आजच्या काळामध्ये बऱ्याच वेळा म्हणजे मुलं लहान असतात, म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की प्रेमात पडतात आणि त्यातून मग की लग्न होतं. पण अशा वेळी त्यावेळी हा बालविवाहाचा जरी कायदा असला तरी तो जो मुलगा असतो, समजा तो मुलगा पण लहान असेल किंवा त्या मुलीपेक्षा थोडा मोठा असेल, मुलगी पळून जाऊन त्याच्यावर लग्न करते, त्याच्यावरती पॉक्सो लावण्यात येतो. हे बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं? अगदीच. मग पुन्हा काय म्हटलं जातं, शेवटी आपण कायद्याच्या पुढे जाऊ शकत नाही. कायदा जेव्हा बनतो तो खूप अर्थपूर्ण किंवा त्याचा अभ्यास करून बनला जातो. तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पॉक्सो लागतो आहे मुलावरती. ह्या केसेसमध्ये पण तसंच आहे. जर आपण काय म्हटलं आहे, मुलाचं वय 21 वर्ष आणि मुलीचं वय 18 वर्ष हे जर म्हटलं आहे, तर जर एखादा मुलगा 21 वर्षाच्या खालीसुद्धा असेल आणि त्याचासुद्धा विवाह हा बालविवाह म्हणजे तो विवाह रद्द करण्याचा त्यालाही अधिकार आहे. ह्यामध्ये जर लग्न झालंच तर विवाह रद्द कसा करता येतो, की त्या मुलीला 18 वर्ष आणि प्लस 2 वर्ष दिलेली आहेत की ती 20 वर्षाची होईस्तोवर तिने 2 वर्षात तिने संज्ञान झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तिने तो विवाह रद्द ती करू शकते. तसंच मुलालासुद्धा तो अधिकार दिलेला आहे. 21 वर्ष आणि पुढचे 2 वर्ष म्हणजे 23 वर्षापर्यंत तो हा विवाह रद्द करू शकतो. आणि हा जर विवाह रद्द होत असेल किंवा त्यांना जर वाटत असेल, त्यांनी जर 2 वर्षानंतर केस नाही केली किंवा दाखल नाही केला हा गुन्हा, म्हणजे की रद्दबातल नाही दाखल केलं, तर तो विवाह कंटिन्यू होऊ शकतो. मग नंतर वैध तो होऊ शकतो. परंतु ह्या केसमध्ये असं आहे, ह्याच्यामध्ये पण एक कॉम्प्लिकेशन मुलासाठी आहे. पुन्हा पॉक्सोसारखंच एक तर त्याला पॉक्सो लागू शकतो, प्लस त्याचा जर इथे काय म्हटलं 21 वर्ष मुलाचं वय पाहिजे, परंतु तो 18 वर्षाचा झाला आणि त्याने त्या मुलीशी काही संबंध केले किंवा प्रस्थापित केले, त्याच्यानंतर त्या मुलावरती तो 18 वर्षाचा तो संज्ञान मानला जातो आहे आणि त्याच्यावरती त्या केसेस लागू शकत आहेत. म्हणजे त्या मुलावरती तो 18 वर्षाचा तर आहे म्हणून संज्ञान, पण विवाहासाठी योग्य वय नाही म्हणून ते विवाह पकडला जात नाही वैध. पण ह्याच्यामधून जर बाळ झालं, पुन्हा एक की ह्या काही केसेसमध्ये बाळ होऊन जातं, आपल्याला खूप नंतर कळते ही केस. गुन्हे खरं आपल्याकडे हे प्रमाण वाढण्याचं हेच कारण आहे की ते उघडकीस येत नाही, कोण केस करेल हे फार मोठं असतं. आणि जर ह्यामध्ये बाळ झालंच एखाद्या मुलीला, तर त्या बाळाची सुद्धा जबाबदारी एकतर कोणाकडे द्यावी हे कोर्टाने ठरवायचं असतं. तर ह्याच्यामध्ये बेस्ट इंटरेस्ट बघितला जातो की ते बाळ, ह्या दोघांचा इंटरेस्ट न बघता बाळाचा इंटरेस्ट बघितला जातो की हे बाळ कुठे योग्य त्याची सांभाळ होईल, देखभाल होईल, काळजी होईल, तर त्यांना त्या बाळाचा अधिकार दिला जातो. जरी तो विवाह वैध नसेल, परंतु त्या बाळाला तो बाळ वैधच मानलं जातो, तो लिगलच असतं आणि त्याला अधिकार आहे, वडिलांच्या संपत्तीत त्याला वारसा मिळू शकतो. जेवढे अधिकार पण त्याला एवढे अधिकार त्या बाळाला दिलेले आहेत. मॅम, तुम्ही बालविवाहासाठी काम करतच आहात, पण त्याचबरोबर तुम्ही सिग्नलवरती राहणाऱ्या किंवा हरवलेल्या मुलांसाठी देखील काम सापडलेल्या आणि हरवलेल्या मुलांसाठी देखील काम करतात. दोन्ही कामांची रूपरेषा वेगळी आहे तसं बघायला गेलं तर.
पण हे सिग्नलवरती आपल्याला मुलं दिसतातच, भीक मागत असतात, बऱ्याच वेळा काही ना काहीतरी मजुरी करत असतात, फुगे विकत असतात. म्हणजे ही मुलं प्रामुख्याने कुठून येतात आणि ही हरवलेल्या मुलांना पुन्हा नंतर ती थोडे दिवस हरवलेली असतात, गायब होतात, नंतर ती पुन्हा दुसऱ्या सिग्नलवर बऱ्याच वेळा दिसतात. हे काय आहे? ॲक्च्युली मी जेव्हा बालकल्याण समितीचाच हा रोल आहे सगळा, कारण बालकल्याण समितीमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा केअर अँड प्रोटेक्शनच्या अंडर जेवढी मुलं येतात, मग ती बालविवाहामधली असो, नाहीतर सिग्नलवरची मुलं असो, नाहीतर एखाद्या कुटुंबातली असो, पण तरीसुद्धा त्यांना केअर अँड प्रोटेक्शनची तर प्रत्येक मुलाला गरज आहे. तर हे सगळं त्याच्या अंडर आम्ही काम केलेलं आहे. तर ज्या वेळेस हे मुलं सिग्नलवरची तुम्ही म्हटले की कुठून येतात, आता जर बालविवाहाशीच आपण रिलेट केलं तर आपण बऱ्याच इतक्या कोवळ्या मुली दिसतात, खरं तर 14-15 वर्षाच्या मुली दिसतात, त्यांच्या गळ्यात सुद्धा मंगळसूत्र आणि बाळ दिसतं. तर मला असं वाटतं ह्या यंत्रणेला नाही दिसत आहे का, तर किंवा आपण सामान्य माणसाला नाही दिसत आहे का, दिसतं आहे, जाणवतं आहे की हे बाळ आणि हे तिचं योग्य वय नाही आहे, तर तिथे सुद्धा आपल्याला बालविवाह झालेल्याच मुली दिसत आहेत ना. आणि ह्या ज्या सिग्नलवरती नाशिकचाच विचार केला तर बऱ्याच मुली ह्या सगळ्या बीड परभणी भागातल्या आहेत, कारण जेव्हा आम्ही रेस्क्यू केल्या होत्या सिग्नलवरच्या मुली तेव्हा त्या बीड परभणीकडचा हा रेशो खूप जास्त आहे मुलींचा, किंवा सिग्नलवरती जे काम करत आहेत किंवा जे विकत आहेत ते मुलांचा. आणि हे सुद्धा सिग्नल रेस्क्यू केल्यानंतर ह्यांना संस्थेत नसतंच राहायचं, कारण त्यांचा रोजगार बुडतो आणि ते सगळे आईवडील त्यांना पुन्हा घ्यायला येतात. पण आपण त्यावेळेस आपण हे बघितलं जातं, मूल शाळेत जात असेल तर जैविक पालकाकडे दिलं जातं, अदरवाईज त्याला संस्थेत आपण ठेवण्याचा प्रयत्नच केलेला आहे. आणि ह्या मुलींकडून अजून बरीच कामं देखील करून घेतली जातात. तर म्हणजे शरीर विक्री देखील ह्या मुली करतात. त्याबद्दल काय सांगाल? तुमच्याकडे अशा काही केसेस वगैरे आलेल्या आहेत? ह्या केसेस खरं सांगू का पुढे येत नाही, म्हणून आपली खरं तर दुरावस्थाच ही आहे की केस पुढे येत नाही, किंवा त्या केसेस आपण दिसतं आहे की ते अत्याचार होतानाही दिसत आहे. अशा मुलींच्या अशा केसेस यायच्या बऱ्याचदा, ज्या पळवून आणायच्या. म्हणजे आपलं नाशिक स्टेशन असल्यामुळे नाशिकच्या रेल्वे स्टेशनमधून रेल्वे पोलीस खूप केसेस आणायच्या ह्या, की विक्रीला निघालेल्या मुली, म्हणजे अगदी पश्चिम बंगालच्या मुली बघितल्या तुम्ही तर वडीलच विक्रीला निघालेल्या, अशा कितीतरी मुलींना आपण रेस्क्यू केलेले आहे. त्या मुलींना जेव्हा कळलं त्या वडील कोणाशी तरी फोनवर बोलत आहेत, आधी म्हटले मुंबई दाखवायला नेतो, मुलगी आणि तिची मैत्रीण ही केस होती आमच्याकडे, तर तिला नेत असताना त्यावेळात आपण बघितलं की तिने ऐकलं आणि ती पळाली, स्टेशनवर गाडी थांबल्याबरोबर पळाली होती. अशा बऱ्याच केसेस होत्या की घरातलेच. आणि बऱ्याचदा आपण बघतो की मित्र प्रेम जेव्हा होतं ते सुद्धा नंतर वाममार्गाला लावतात मुलींना, असं फसवतात. मोठी स्वप्न, मुंबईची स्वप्न खूप दाखवली जातात, जे आपण पिक्चरमध्ये कोणी एका काळी बघितलेली आहेत, पण ते वास्तव आहे. बऱ्यापैकी ती परिस्थिती आम्ही काम करत होतो तोपर्यंत तरी होती. म्हणजे आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, गरीब जरी असेल तरी त्याच्यातून म्हणजे सोशल मीडियातून तर भरपूर कॉन्टॅक्ट्स होत असतात असे. पण अशा वेळी मग या मुलींना तुम्ही काय म्हणजे समज देतात तुमच्याकडे जेव्हा अशा केसेस येतात? मुलींना समज देतो. जेव्हा एखादी मुलगी जर अशा प्रेमाच्या प्रकरणातून असेल तेव्हा आपण आईवडिलांना बोलवतो, किंवा ते आयडेंटिफाय करून त्यांना ताब्यात देताना ही सगळी पूर्ण काउन्सलिंग केलं जायचं की हे चुकीचं आहे. आणि तिलाही जाण होत होती ना, नंतर जाण व्हायची का रे आपण भरकटतो आहोत कुठेतरी, की कुठे चाललो होतो, काय आहे हे होत होतं. यासाठी आजचे पालक जे आहेत म्हणजे प्रामुख्याने म्हणजे आपण असं म्हणतो की आईवडिलांनी मुलांकडे लक्ष द्यायला हवं. अशा घटना जसं वयात येणारी मुलं असतात त्यांच्या प्रत्येक हालचाली टिपायच्या असतात, काय चाललं आहे त्यांच्या दुसऱ्या भावविश्वात. पण आता सगळीकडेच म्हणजे वर्किंग पॅरेंट्स आहेत, तर आपलं मूल अशा चुकीच्या मार्गाकडे जाऊ नये यासाठी विशेष करून मुलीच्या पालकांनी काय काळजी घ्यावी, काय सांगाल? खरं तर मुलीच्या आणि मुलांच्या दोन्ही पालकांनी घेणं गरजेची आहे काळजी. ती सगळ्यात महत्त्वाचं की आपण किती सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहोत. सोशल मीडियाने आपल्याला पण लक्षात येत आहे की खूप जास्त पिअर प्रेशर, मुलांना खरंच समजून घेतलं पाहिजे. मला तर वाटतं पहिले मुलांचे मित्र बना, म्हणजे ते त्यांच्या चुकासुद्धा सांगतील. एवढं तुम्ही स्वातंत्र्य दिलं आहे, पण ते स्वातंत्र्य तुम्ही देत नाही आहे की मुलांचे तुम्ही मित्रच बनत नाही आहे, मुलगा असो किंवा मुलगी. कारण जेव्हा चुका करतात तेव्हा त्या दुसरं कुणाला तरी सांगतात, आपल्याजवळ ते कम्फर्टेबल नसतात. का?
कारण आपली भीती, आपला धाक ह्याच्यामुळे. तर आधी मला तर एवढंच वाटेल की तुम्ही मित्र बना. म्हणजे मुलांचे मित्र म्हणून त्यांच्या मनातलं तुम्हाला जाणून घेता येईल वगैरे असं. मॅम, आज आपण बालविवाहावरती बोललो आहेत. बालविवाह रोखण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? अगदी. तर आपण कुठे कमी पडतोय म्हणजे? हो, मला असं वाटतं ह्याच्यामध्ये की सगळ्यात महत्त्वाची कायद्याचं अज्ञान. दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणायला नको राज्यकर्त्यांची पण उदासीनता दिसते आहे. ती उदासीनता कशी की संपूर्ण आपण जेव्हा गाव पातळीवर बघतो की मुलींचे का बालविवाह होत आहेत, कारण सांभाळण्याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. त्यांच्या मुलीचा शेवटी इज्जतीचा प्रश्न असतो, तर ती नको, आपल्याकडे नको हे आईवडील म्हणतात. तर ह्या मुलींना जेव्हा आपण शाळा बघतो किती लांब लांब असतात, त्या शाळेत कुठे जात असतात, किती दूर दूर जात असतात. शाळेसाठी जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने मग काय होतात, घरीच बसवा. मग घरी बसवून काय करायचं आहे, लग्न करून द्या. मग ह्या ज्या त्यांना जर मूलभूत सुविधा म्हणजे त्यांच्या प्रवासाच्या सुविधा असू शकतील, किंवा त्यांना जसं आपण बघितलं बिहारमध्ये सायकल, नितीश सरकार जेव्हा होतं तेव्हा सायकली वाटल्या सगळ्या मुलींना, की त्यांना शाळेला यायला जायला सुविधा करून दिल्या. अशा ज्या काही सुविधा जर दिल्या तर मुलींचं हे लग्न करण्याचं प्रमाण आईवडील कमी करतील. आणि कायद्याची सगळीकडेच मी म्हणेन की कायद्याची जाण, कारण ह्या कायद्यामध्येच म्हटलेलं आहे की तुम्हाला दंड आहे आणि परत शिक्षासुद्धा आहे. ही माहिती आहे का कुणाला की ही दंड आणि कोणाकोणावरती दंड आणि कोण कोण गुन्हेगार ह्या गुन्ह्यात येऊ शकतं? तर वाजंत्रीवाल्यापासून कार्यालय, फोटोग्राफर, पत्रिका छापणारा, हे भटजी किंवा काझी असेल कोणी, हे सगळे ह्या कायद्यामध्ये आहेत ना. काय शिक्षा म्हणजे होऊ शकते? त्यांना 1 लाख रुपये दंड आहे आणि 2 वर्षाची शिक्षा आहे. आईवडिलांना सुद्धा आहे. म्हणजे दोन्हीकडच्या, म्हणजे त्या दोन्हीकडच्या. मुलाच्या आणि दोन्ही दोन्हीकडच्या पार्टींना ही शिक्षा आहे. आणि त्या लग्नाला जो हजर असेल त्या सगळ्यांना ही शिक्षा आहे. त्यामुळे ही शिक्षा आहे. बघा, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचं जर शिक्षा माहिती असेल, सिग्नल तोडली तर शिक्षा आहे, हे माहिती आहे. पण हे शिक्षा माहिती आहे का? किंवा आपण अलर्ट करतो का? आपण स्वतःला सुशिक्षित म्हणतो, आपण कुणाला अलर्ट केलं आहे का की अरे ही शिक्षा होईल बरं तुला, नाही तर मी सुद्धा सांगून देईन तू जर असं केलं तर. हे आपली जेव्हा सगळ्यांची हिंमत होईल तेव्हा हे थांबेल. अश्विनी मॅम, आज तुम्ही बालविवाहावरती आणि आपल्या सिग्नलवर राहणाऱ्या मुलांच्या आयुष्यावरती तुम्ही जो प्रकाशझोत टाकला आहेत आणि त्यातून जी माहिती तुम्ही दिलेली आहे ती खरंच खूपच म्हणजे मार्गदर्शक आहेतच. पुन्हा एक समाजामधली एक वेगळी व्यवस्था तुम्ही डोळ्यासमोर आणली आहेत. त्यासाठी तुम्ही काम पण करत आहात. तुमच्या त्या कामाचं खरं म्हणजे खूप मोठं तुमचं काम आहे. त्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू. तुम्ही आज मला इथे बोलवलं त्याबद्दल थँक्यू.